मी आपलं स्वागत करतो. तर मी आज मुंबई इथे आलेलो आहे. तर मुंबई इथे बजरंग कुंभार म्हणून आटपाडीचे आहेत. तर ते या ठिकाणी इथं त्यांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे आणि त्यांच्या कॉलेजला मी भेट दिली आहे. तर या संदर्भात आपण कुंभार साहेबांशी चर्चा करणार आहोत. तर सर, कुंभार सर, तुमच्या सगळ्या कॉलेजची जरा माहिती सांगा. तुम्ही कुठून आला, काय आला, काय केलं नेमकं? प्रथम धन्यवाद सतीशजींचं. आज माझ्या लॅबमध्ये मी स्वागत करतो. बऱ्याच वर्षाचा हा म्हणजे विचार होता की ते येतील माझ्याकडे. आणि माझं पूर्ण नाव डॉक्टर बजरंग वसंत कुंभार. मी आटपाडीमधून BSc केमिस्ट्री कंप्लीट केलं आणि त्याच्यानंतर शिवाजी विद्यापीठातून MSc बायोकेमिस्ट्री आणि PhD इन बायोकेमिस्ट्री कंप्लीट केलं. त्याच्यानंतर मी IIT मुंबईमध्ये पोस्ट डॉक्टर सायंटिस्ट म्हणून काम केलं होतं 2014 ते 2020. तर या काळामध्ये मी वेगवेगळ्या विषयावरती काम केलं. कॅन्सर ड्रग डिस्कवरी आहे, CAR-T सेल थेरपी आहे. त्या थिंग बऱ्याच जणांना माहिती आहे की CAR-T सेल थेरपीवरती आम्ही काम करतो. त्याच्यामध्ये ल्युकेमिया स्पेसिफिक आम्ही नवीन प्रोटीन बनवण्याचं काम केलं. तर तुमच्या म्हणण्यानुसार इथं मी ही जी इन्स्टिट्यूट आहे, इन्स्टिट्यूटचं नाव आहे SVKM NMIMS डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीज, म्हणजे नार्सी मुंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज. आणि मॅनेजमेंट स्टडीज बरोबर याच्यामध्ये फार्मसी किंवा स्टॅटिस्टिक्स किंवा स्कूल ऑफ सायन्स असे कोर्सेस आहेत. मी ज्या स्कूलमध्ये आहे त्याचं नाव आहे सुनंदन लिओटेप स्कूल ऑफ सायन्स. आणि याच्यामध्ये आम्ही 2 प्रोग्राम करतो. वन इज बायोमेडिकल सायन्स, अनदर इज बायोलॉजिकल सायन्स. बायोमेडिकल सायन्स हा PG UG कोर्स आहे. त्याच्यामध्ये 3 इयर प्लस 4th इयर ऑनर्स डिग्री आहे. आणि सेकंड इयर दुसरा जो कोर्स आहे MSc बायोलॉजिकल सायन्स आहे, तो 2 वर्षाचा कोर्स आहे. तो BSc नंतर करू शकतो. आणि बायोमेडिकल सायन्स हा 12 नंतर करू शकतोय. आणि त्याच्याबरोबर इथे PhD प्रोग्राम्स आहेत. PhD प्रोग्राम इन सायन्स असं हे ओव्हरऑल डिपार्टमेंट आहे. आणि ह्या डिपार्टमेंटमध्ये मी 2021ला जॉईन केलं. सर तुम्ही आटपाडी गाव म्हणजे ग्रामीण दुष्काळी आहे. तर तुमचे वडील आटपाडीत दुसऱ्या दुकानात काम करत होते आणि कुंभारवाड्यातून तुम्ही डायरेक्ट मुंबईसारख्या महाराष्ट्राची राजधानी ठिकाणी या ठिकाणी आलेला आहे. तर तिथला काय फरक वाटतो तुम्हाला, काय करावं असं वाटतं? तुम्ही एकदम म्हणजे जवळचा प्रश्न विचारला आणि ह्याच्यावरती बोलायसारखं भरपूर आहे. पण मी एकच सांगतो की दोन्ही गाव आणि सिटी ह्यामध्ये खूप फरक आहे. इथे म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत, नवीन नवीन कोर्सेस आहेत. म्हणजे गावामध्ये नाही असं नाही आहे. आता इंटरनेट आहे किंवा मोबाईल आहेत, हे सगळं पोचतंय. परंतु हा मेजर डिफरन्स आहे की लोकांनी हे सिटी आणि गाव ह्या दोघांमधला फरक ओळखला पाहिजे. जर आपल्याला प्रगती करायचं असेल, बघायचं असेल किंवा तुमच्या कुठल्याही गोष्टी असतील, सिटीमध्ये एखादी गोष्ट लगेच येते, ती खेड्यापर्यंत पोहोचायला वेळ लागतो. आणि ह्यांनी जसं विचारलं की मी खेड्यातून इथं आलो, पण खेड्यातून इथे यायचं कारण मेन होतं की नोकरी किंवा स्वतःचं काहीतरी सुरू करणं. मी आटपाडीतून जेव्हा इकडे आलो, मुंबई 2014 PhD नंतर आलो, तेव्हा मी जॉब ओळखत होतो. आणि मुंबईमध्ये जॉब मिळतात की मला त्यावेळेला होतं की मुंबई आपल्याला जॉब मिळेल. मी 2014 जेव्हा मुंबईमध्ये आलो तेव्हा IIT मुंबईमध्ये हे मी पहिला चूज केलं. आणि IIT मुंबईमध्ये 2014 जॉईन केलं. मला कळलं की आपल्यामध्ये अजून म्हणजे आपल्याकडे ते स्किल आहे, परंतु आपण जेव्हा सिटीमधून रुरल भागामधून सिटीमध्ये तेव्हा हा आपल्याला वाटतं की आपल्याला न्यूनगंड तयार होते की आपण काय करू शकणार नाही किंवा आपल्याला हे माहीत नाही आहे. पण मुंबईसारख्या ठिकाणी आल्यानंतर हार्डवर्क हे एकच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही खूप हार्डवर्क केलं पाहिजे, रात्रंदिवस कष्ट केले पाहिजे. मुंबई हे म्हणजे स्वप्नांचं शहर आहे, पण मुंबईमध्ये कष्टही तेवढंच महत्त्वाचं आहे. सिटी रुरल भागात अपॉर्च्युनिटी कमी आहेत, तिथं टॅलेंट आहे पण अपॉर्च्युनिटी कमी आहेत. जर अपॉर्च्युनिटी मिळाली तर मुंबई म्हणजे खेड्याकडे सुद्धा लोक जाण्याची शक्यता भरपूर आहे. आज ग्रामीण भागात म्हणजे आटपाडीसारख्या भागात BSc पर्यंतचं शिक्षण आहे, MSc आहे, विद्यापीठात BSc MSc करायला जातं. परंतु त्यानंतर पुढचा मार्ग विद्यार्थ्यांना फारसा सापडत नाही. तर ते BSc झाल्यानंतर मग ते बँक अशा वेगवेगळ्या संस्थात नोकरीसाठी प्रयत्न करतात. आणि त्यातनं जर काही नाही झालं तर तो परत ग्रामीण भागात बोलतो आणि त्याला असं वाटतं की आपलं पुढच्या घेतल्या शिक्षणाचा काहीच उपयोग नाही, असं त्याचा समज आहे विद्यार्थ्यांचा. हा एकदम बरोबर क्वेश्चन आहे. BSc तुम्ही ग्रॅज्युएट होत आहे, ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला भरपूर संधी आहे. जसं की तुम्ही MPSc करू शकता, UPSc करू शकता. बरेच उदाहरण आहेत की MPSc UPSc करून ते चांगल्या पोस्टला गेले. परंतु तुम्हाला जो मार्ग निवडायचा आहे तो तुम्ही आधी डिफाईन केला पाहिजे. म्हणजे मी BSc केलं, MSc केलं, मग तुम्हाला सायंटिस्ट होता येतंय. BSc केलं, MSc केलं, इंडस्ट्रीमध्ये जाता येते. BSc MSc आणि तुम्ही नेट सेट क्वालिफाय केलं तर प्रोफेसर होता येते.
परंतु आपलं असं असतं की BSc BEd करा किंवा छोटे छोटे करा आणि आपण गावाकडे सेटल होऊ शकतो. ती पॉसिबिलिटी खूप चांगली आहे, पण गावाकडे तेवढे जॉब आहेत का किंवा तेवढ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत का? त्याच प्रमाणात सिटीमध्ये, मेगा सिटीमध्ये किंवा अदर सिटीमध्ये किंवा अदर स्ट्रीममध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहेत. जसे MPSC मी बोललो, MPSC करायला काय हरकत नाही. 3 वर्ष BSc करत करत किंवा BA करत करत तुम्ही MPSC UPSC ऑप्शन ट्राय करू शकता. असा प्रश्न आहे, कसं आहे, आज MPSC निघणाऱ्या जागा काय, त्यानंतर साल पोलीस जागा आहे की लष्करी निघणाऱ्या जागा, ग्रामीण भागात लोकांना एकच माहिती आहे, पोलीस भरती, लष्करी भरती, डॉक्टर, इंजिनियर, IT आणि वकिली. हे 5 झाले की ते प्रमाणाचा ऑप्शनच नसतो बऱ्यापैकी. आणि आज MPSC बसणाऱ्या पोरांची संख्या बघितली, शिक्षणाची संख्या बघितली तर 1-2% सुद्धा होत नाही. हा फार मोठा डिफरन्स आहे. हा मोठा डिफरन्स आहे. PhD MPSC किंवा पोलीस भरती किंवा लष्करी भरती. नाही, एकदम बरोबर आहे, एकदम बरोबर. हा म्हणजे मार्ग सोपा नाहीये. मग मुलांनी ना रेग्युलर कोर्स करत करत स्किल बेस्ड कोर्सेस केले पाहिजे, जसे की इलेक्ट्रिशियनचा आहे किंवा तुमचे स्किल बेस्ड कोर्सेस केले पाहिजे. तुम्हाला रेग्युलर कोर्स पण झाला, ग्रॅज्युएट झाला, पण तुम्हाला हे येते म्हणजे तुमचं रोजगाराचं साधन तुम्हाला तयार करता आलं पाहिजे. किंवा तुम्हाला लॉंग टर्म करायचं असेल, PhD काय तर चांगल्या इन्स्टिट्यूटमधून PhD केलं, तुम्ही ISC किंवा IIT मधून PhD केलं, ICL मधून PhD केलं, तुम्हाला 100% जॉब अपॉर्च्युनिटी. तुमचं एज्युकेशन ज्या फील्डमध्ये आहे ते टॉप एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये झाले पाहिजे किंवा तुम्ही तसा प्रयत्न केला पाहिजे. मला माहिती आहे की बाबा की भरपूर MPSC करायची संख्या भरपूर आहे, UPSC करण्याची संख्या भरपूर आहे किंवा या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन सगळीकडेच आहे, गावाकडे गेलं तरी कॉम्पिटिशन आहेच ना. कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं तुम्हाला तेवढं परफेक्ट असलं पाहिजे. नाही, आज मी तुमचं जे इन्स्टिट्यूट बघितले, संशोधन बघितलं चाललेलं आहे, तर इथं असणाऱ्या ज्या इन्स्टिट्यूट जे आहे ते फार म्हणजे कोटी किमती आहे. बरोबर. तर तुम्ही ते कशा मिळवल्या, काय केलं, मग कसं? हे माझ्या जसा ह्यांनी प्रश्न विचारला ना की BSc करायला पण भरपूर मुलं आहेत, तसं माझ्या वेळेत पण तसं होतं. मी BSc झालं, पुढे काय करायचं हा प्रश्न माझ्यापुढे होता. मी एकच ठरवलं की मला MSc करून PhD करायचं आहे आणि संशोधनामध्ये जायचं. कारण की संशोधन हे असं आहे की तिथं माणसाला रोज काहीतरी वेगळं मिळतं आणि रोज काहीतरी करायला इच्छा होतं. मग तिथं काय म्हणत की तिथं कॉम्पिटिशन आहे, पण तुम्हाला तिथं संध्या भरपूर आहेत. मग मी जेव्हा इथं आलो IIT मध्ये, मी पोस्टडॉक करताना मला हे झालं की रिसर्च, संशोधन, फंडिंग हे गव्हर्नमेंटमध्ये भरपूर अपॉर्च्युनिटी आहे. तिथे इतका स्कोप आहे आणि तिथं कॉम्पिटिशन खूप कमी आहे. चांगली लोकं असेल तर 100% टॉपला जाईल. मी जर आठवड्यामधून इथे येऊन जर मी स्टेबल होत असेल किंवा मी जे आज माझ्याकडे HPC मशीन्स आहेत किंवा माझ्याकडे साधारणतः 5 ते 6 मुलं PhD करतात, तर हे करण्यासाठी तुम्हाला पेशन्स, पब्लिकेशन, रिसर्च फंडिंग हे सगळं मिळण्यासाठी तुम्हाला कॉम्पिटिशन करावंच लागतं. आणि ज्यावेळेला आपण इथं येतोय त्यावेळेला तुम्हाला गव्हर्नमेंट 100% आपण कितीतरी फंडिंग आहेत, कितीतरी स्कीम आहे, तिथून तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे आपण म्हणतो BSc केलं, BEd केलं किंवा BSc MSc केलं, तुम्ही टॉपच्या इन्स्टिट्यूटमध्ये PhD करा, तुम्हाला मला वाटतं की कोणीही मागं पडणार नाही त्याच्यामध्ये. समजा तुम्ही टॉपचं म्हणते, ऍडमिशन घेताना जे मार्क पडतात त्याचा ते फारसा यूज होत नाही, तो पण डिफरन्स मोठा आहे. तो डिफरन्स मोठा आहे. मग ते कसं आहे की नीटची एक्झाम किंवा कुठली एक्झाम घ्या, टॉप मुलांना चांगले इन्स्टिट्यूट मिळेल. आणि मग बाकीच्या इन्स्टिट्यूटने मुलांनी काय करायचं, मग बाकीचे कोर्सेस असतात त्याच्यामध्ये तुम्ही टॉप गेलं पाहिजे. संधीचं सोंदं करायचं काम मुलांच्या हातात आहे. योग्य वेळेला योग्य निर्णय घेणं. जसं आपण आजारी पडतो डॉक्टरकडे जातो किंवा जसं आपल्याला काही मानसिकता मानसोपचार तज्ञाकडे जातो, तसं एज्युकेशन सेक्टरमध्ये तुम्हाला चांगल्या लोकांकडे जाऊन डिस्कशन केलं पाहिजे की याच्यातून संधी काय काय आहेत, नवीन संधी कशा आहेत ते बघायला पाहिजे. तुमचं